नमस्कार मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणातील अलंकार जो अलंकार आहे हा घटक पाहणार आहोत आणि या घटकावरील आपण आधारित काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। या घटकामध्ये अलंकार म्हणजे काय, त्याचे मुख्य दोन प्रकार, त्यामध्ये शब्द अलंकार आणि अर्थालंकार ते महत्त्वाचे असून या प्रत्येक प्रकाराचे काही उपप्रकार पडतात। त्यामध्ये अनुप्रास, यमक, श्लेष, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती, व्यतिरेक, अनन्वय, व्याज्योक्ती, दृष्टांत, विरोधाभास, रूपक हे अलंकाराचे उपप्रकार अभ्यासणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, भाषेला शोभा आणणाऱ्या धर्माला किंवा गुणाला काय म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्याला अलंकार असे म्हणतात। तर लक्ष द्या, भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा भाषेला अजून नटवून दाखवण्यासाठी जे वापरलेले तंत्र आहे त्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हटले जाते। तर पहा, भाषेचे मुख्यतः दोन अलंकार पडतात, एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार। पण भाषेला शोभा आणणाऱ्या त्याच्या धर्माला किंवा गुणाला अलंकार असे म्हणतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, भीमाचे बाहू लोखंडासारखे होते, यातील उपमेय आणि उपमान अनुक्रमे सांगायचे आहेत। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भीमाचे बाहू आणि लोखंड। तर यामधील भीमाचे बाहू हे उपमेय आहे आणि लोखंड हे उपमान आहे। तर पहा, उपमेय म्हणजे काय माहिती का, ज्याची तुलना करायची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे तो घटक म्हणजेच काय, उपमेय आहे। लक्षात ठेवा, उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे। आणि उपमान, तर उपमान म्हणजे ज्या गोष्टीची त्याची तुलना करायची आहे, म्हणजे ज्या गोष्टीची तुलना करायची आहे त्याला उपमान असे म्हणतात। तर यामध्ये भीमाचे बाहू हे उपमेय आहे आणि लोखंडासारखे आहे म्हणजे याच्यासोबत आपल्याला तुलना करायची म्हणजे हे उपमान आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यांसारखी, या वाक्याचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपमा अलंकार आहे। तर पहा, दोन वस्तूमधील सामर्थ्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, त्याप्रमाणे परी आणि परीस यासारख्या शब्दांचा वापर केल्यास तो उपमा अलंकार होतो। तर लक्षात ठेवा, इथं मुंबईची घरे मात्र लहान, कशासारखी, कबुतराच्या खुराड्यासारखी। तर यामध्ये उपमा दिलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, मरणात खरोखरच जग असते, या ठिकाणी जाग झाले हे चुकीने झालेलं आहे, या ठिकाणी जग हा शब्द आहे। तर मरणात खरोखरच जग असते, यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विरोधाभास अलंकार आहे। तर पहा, आता एखाद्या विधानात वरवर दिसायला विरोध आहे असे वाटते पण वास्तविक तसा विरोध दिलेला नसतो, अशा ठिकाणी विरोधाभास अलंकार होत असतो। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 5, आईसारखी मायाळू आईच, याचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनन्वय अलंकार आहे। लक्षात ठेवा, तर उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये तुलना होत नसेल तेव्हा अनन्वय अलंकार होतो, म्हणजेच अन्य कोणाशीही त्याची तुलना होत नाही त्यावेळेस अनन्वय अलंकार होत असतो। तर उदाहरणार्थ पहा, त्याच्यासारखा तोच, यामध्ये कोणाचीही तुलना केली जात नाही। पर्याय क्रमांक 2 अनन्वय अलंकार योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, अलंकार आपल्याला ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्लेष अलंकार आहे। तर पहा, श्लेष अलंकार म्हणजे काय, तर श्लेष अलंकार म्हणजे एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा एक शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार तयार होत असतो। तर प्रश्नातील वाक्यामध्ये मित्राच्या म्हणजे मित्र या शब्दाचे आपल्याला दोन अर्थ होतात, एक मित्र म्हणजे सखा आणि दुसरा मित्र म्हणजे सूर्य असा त्याचा अर्थ होत आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 श्लेष अलंकार याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रूपक अलंकार आहे। तर पहा, रूपक अलंकार म्हणजे उपमेय व उपमान यामध्ये एकरूपता आहे, ती भिन्न होत नाहीत असे वर्णन ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी रूपक अलंकार तयार होत असतो। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, तर मित्रांनो यामध्ये आपल्याला व्याख्या दिलेली आहे। तर पहा, उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय, तर परीक्षेमध्ये तुम्हाला व्याख्या विचारली जात नाही, त्यासाठी पर्याय दिलेले असतात। तर आपण हे पाहणार आहोत, उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय। तर उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे कल्पना, उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना
ज्या दोन वस्तूंची तुलना करतो त्यामागील एक उपमेय असेल, ही जणू काही दुसरी वस्तूच म्हणजे उपमान असणार आहे, अशी कल्पना करणे याला उत्प्रेक्षा अलंकार असे म्हटले जाते. लक्षात ठेवायचे उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय, तर तुम्ही याला पॉज करून ही व्याख्या तुम्ही लिहून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 9, स्वभावोक्ती अलंकार म्हणजे काय, या ठिकाणी पण आपण व्याख्याच घेत आहोत. तर पहा, स्वभावोक्ती अलंकार म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालींचे यथार्थ म्हणजे सारखेपणा म्हणजेच एकदम हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन हाही अलंकार ठरतो, याला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 10, ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे काय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तो घटक म्हणजे उपमान असतो. तर पहा, उपमेय म्हणजे लक्षात ठेवायचे आपल्याला, उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे तो घटक. आणि साधारण धर्म, तर साधारण धर्म म्हणजे दोन वस्तूत असणारा त्याचा सारखेपणा किंवा त्याचा समान गुणधर्म. तर यानंतर आहे साम्यवाचक शब्द. तर साम्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द, त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात. आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे तो घटक म्हणजे उपमान असतो. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, अलंकार ओळखा, लेकी बोले सुने लागे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अन्योक्ती अलंकार आहे. तर पहा, अन्योक्ती अलंकार म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचे आहे त्याच्याबद्दल काहीच न बोलता आपण दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करतो, ती जी पद्धत वापरली जाते त्याला अन्योक्ती अलंकार असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्प्रेक्षा अलंकार आहे. तर पहा, उपमेय हे जणू काही उपमानच असते, असे वर्णन ज्या ठिकाणी होते त्यावेळी जणू म्हणजे इथे दिलेला आहे जणू, गमे, भासे, वाटे असे शब्द असतात, त्यावेळी उत्प्रेक्षा अलंकार होत असतो. पर्याय क्रमांक 4 या वाक्यामध्ये जणू हा शब्द आलेला आहे, त्यामुळे उत्प्रेक्षा अलंकार होतो. प्रश्न क्रमांक 14, अलंकार ओळखा, ओट कशाचे, देठची फुलल्या पारिजातकाचे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आपणहुती अलंकार आहे. तर पहा, उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा आपणहुती अलंकार होत असतो. तर प्रश्नातील वाक्यात उपमेय हे दिलेलं आहे ते ओट आहे, तर ओट हे वाक्यामध्ये उपमेय आहे, त्यामुळे आपणहुती अलंकार होतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन परीक्षकांनी मला वन्स मोर दिला आहे, यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पर्यायोक्ती अलंकार आहे. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. तर यामध्ये पहा, एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने म्हणजेच आडवळणाने सांगणे यास पर्यायोक्ती असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, बोट बुडाली धरतीला, या वाक्याचे आपल्याला अलंकार ओळखायचे आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्लेष अलंकार आहे. तर श्लेष अलंकार म्हणजे एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्द चमत्कृती घडते त्यावेळेस श्लेष अलंकार होत असतो. याचं आपण दुसरं उदाहरण पाहायचं असेल तर मला सुपारी लागते, हे त्याचं योग्य उदाहरण असणार आहे. तर पहा, प्रश्नाचं उत्तर आहे श्लेष अलंकार. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17, या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान, अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनन्वय अलंकार आहे. तर पहा, अनन्वय अलंकार म्हणजे उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल त्यावेळी उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, म्हणजेच अनन्वय अलंकार होतो. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरात रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दृष्टांत अलंकार आहे. तर पहा, एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होत असतो. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्लेष अलंकार आहे. तर पहा, एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी श्लेष अलंकार होत असतो. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे.